घडवला त्यागाचं हवन कार्य चांगलं झालं. 9 चांगले झाले आमचे महिन्याचे. मग 2024 मध्ये अगदी पॅरलेस गेला. पॅरलेस गेला. कामाला गेले होते असे म्हणजे थोडी तब्येत लागली त्याची खराब. मग कामाला गेले तर पॅरलेस विहिरीतच गेला. 1-1.5 घंटा राहिली विहिरीतच. कोणी काढायला नाही पाहिजे. मग फोन आले पोरायचे, बाई म्हणे भाऊजीची तब्येत खराब झाली. मी त्याचं फोटो घेऊ का भाऊजीची तब्येत कशी खराब आहे. हे पोरं मजाक करते बा माईवाली. बहिणीच्या भाट्याच्या नातानं मजाक करत असं त्याच्यासाठी मी खरं नाही घेऊ. मग की मी फोन केला नाही म्हणते खरी गोष्ट आहे म्हणते विहिरीतच आहे म्हणते. तर काही बोलतो भाऊ म्हटलं नाही म्हणते हाय म्हणते विहिरीतच म्हणते. मग तिचं नंदेवानी का जांभळा पाणी गाव आहे तिचे पोरं आले त्याला चराट बांधलं आणि काढलं. 1-1.5 घंटा विहिरीमध्ये राहिले. पूर्ण बोले नाही काही नाही. मुखे छून गेले पुरे गुले पडून गेले असे मोठाच पाय. मग त्या पोरानं काढलं. मग त्याच्यासोबत गेले आम्हाला त्यानं गाडी गेली. मग पिपळ्याला नेलं तर एक डॉक्टर म्हणते तुम्ही नागपूरला न्या म्हणते. दुसरा म्हणते तुम्ही सौसरले न्या म्हणते. तर मग आता कसं करू. ते डॉक्टर म्हणते तुम्ही चाला म्हटलं आपल्या सोबत. म्हटलं तर नाही बाई म्हणते तुम्ही चालले जा म्हणते. मी फोन करतो सौसरले न्या म्हणते सरकारी दवाखान्यात. मग आम्ही निघलो तर आम्ही बजाजच्या ठिकाणी गेलो. सौसर जामसावडी रोड पलटते तिथं गेलो. तर मा पोरगो म्हणते आई म्हणते लक्ष्मण मामा म्हणते दारू पिऊन होता म्हणते. मी म्हणतो खरंच का दादा म्हणतो. मग गाडीवाले पोराने विचारलो हो म्हणते दररोजच पिते म्हणते तो दारू म्हणते. मग मी गाडीवाल्याने गाडी पलटायला लागली. ते पोरगं का म्हणते गावातून चाल म्हणते गाडीवाला. नाही म्हटलं मला इकूनच चालायचं म्हटलं. इकूनच चालत दादा म्हटलं. मग आमचे मार्गदर्शक शंकररावजी काळे आणि चक्रधर कुंभरी हे बजाजवर पेट्रोल टाकायला थांबले होते. मी फोन केला तुम्ही कुठं हा म्हटलं. तर मी म्हणते पेट्रोल टाकून राहिलो म्हणते. इथं आहे म्हणते पेट्रोल पंपवर बजाजवर. तुम्ही थांबा म्हटलं तिथंच. म्हटलं आम्ही पलटतो म्हटलं. आम्ही इकडूनच पलटतो ना येतो म्हटलं. मग ते थांबले तिथंच. काहून म्हणते म्हणतो ते पोरगं फलानं दारू पिऊन होतं म्हटलं आणि ते सांगून राहिला म्हटलं. मग आम्ही घरी आणलं रक्षा तीर्थ गेली मातीचं तेल पाजलं. मग सगळं केलं रक्षा तीर्थ तरी त्याच्यानं म्हणजे चालणं कसं म्हणून नाही. 2 जणांना पकडलं. पंजाबरावजी काय म्हणजे महेंद्र सोमकर चक्रधरजी कुंडे आमचे मार्गदर्शक शंकररावजी काळे मग त्याने सहायता केली. मग आमचे मार्गदर्शक म्हणते चाला म्हणते तयारी करा म्हणते. आम्ही मग बेर्डीला गेलो तर असे गाडीतून उतरले. दोन्ही पाय टेकवले तर असं वाटलं का बाबाची कृपा आमच्या कशी झाली. बाबांनी खूप कृपा केली आमच्या. असं वाटलं मला. एवढं शब्द भगवान